application of matrices. Consider equation consider consider a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. ह्या दोन इक्वेशनचं आपण मॅट्रिक्स मध्ये कन्वर्शन करायचं. कसं करणार आहे बघा. a1 b1 a2 b2 इंटू कुठले व्हेरिएबल आहेत x and y इज इक्वल टू c1 c2. हा जो पहिला मॅट्रिक्स आहे त्याला मी काय म्हणणार आहे कॅपिटल A. दुसरा मॅट्रिक्स आहे त्याला x इज इक्वल टू b where A is equal to a1 b1 a2 b2. x is equal to x आणि y and b is equal to c1 c2. हे जे इक्वेशन आपण इक्वेशनचं कन्वर्शन कशामध्ये केलं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये केलं. ह्याचे जे एक्झाम्पल आहे ते कशामध्ये शिकणार आहेत आपण ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यामधल्या दोन मेथड्स आहेत मेथड ऑफ इन्व्हर्शन आणि मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन ऑलरेडी आपण काय केलेलं म्हणजे काढून टाकलेली आहे. त्यातली पहिली मेथड ऑफ इन्व्हर्शन कन्सिडर द इक्वेशन्स a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2, a3x plus b3y plus c3z is equal to d3. हे तीन इक्वेशन्स आहेत. तीन इक्वेशन्स कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला मॅट्रिक्स मध्ये करायचं. कसं करणार सांगा बरं. मॅट्रिक्स मध्ये a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 इंटू काय येणार आहे x y z इज इक्वल टू d1 d2 d3. दॅट इज त्याला आपण काय म्हणणार आहे ax इज इक्वल टू b. a म्हणजे कुठला मॅट्रिक्स झाला a1 b1 c1. a2 म्हणजे कुठला मॅट्रिक्स झाला आपला a मॅट्रिक्स मध्ये हा झाला x म्हणजे x y z आणि b म्हणजे कोण झाला आपला d1 d2 d3. टू फाइंड a इनवर्स by either transformation method किंवा or by adjoint method. बरोबर आहे adjoint method. ह्याच्यावर आपल्याला काय फाइंड करायचं आहे a इनवर्स कुठल्या मेथडने ट्रान्सफॉर्मेशन मेथड किंवा adjoint मेथड. मग काय करायचं सांगतो ax इज इक्वल टू b. ax इज इक्वल टू b. मी आता ह्या इक्वेशनला a इनवर्स ने मल्टिप्लाय करणार. a इनवर्स इंटू ax इज इक्वल टू a इनवर्स इंटू b. That is a inverse into a into x is equal to a inverse into b. मग आपण पाठीमागच्या पॉइंट मध्ये आपण काय घेतलं हो बट a इनवर्स into a is equal काय घेतलं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतलेला आहे. मग हा कुठला मॅट्रिक्स येणार आहे आयडेंटिटी x into a इनवर्स into b. आयडेंटिटी मॅट्रिक्सला कुठल्या मॅट्रिक्स x ने मॅट्रिक्स मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे आपल्याला x मिळणार. दॅट इज x इंटू a इनवर्स इंटू b. x म्हणजे कोण आहे आपलं x y z आणि इथे जेवढी ऑर्डर असेल x ची तेवढीच ऑर्डर कोणाची मिळणार आपल्याला a इनवर्स इंटू b ची. दोन मॅट्रिक्स इक्वल कधी म्हणतो आपण फर्स्टचा कोएफिशिएंट इज इक्वल टू दुसऱ्याचा कोएफिशिएंट. जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो इक्वल मॅट्रिक्स. मग इन्व्हर्शन मेथड मध्ये पहिल्यांदा a इनवर्स कशासाठी फाइंड करायचं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मेथड न करा किंवा
ऍडजॉइंट मेथडनी करा. पण आपल्याला सोपी कुठली वाटते हो? ट्रान्सफॉर्मेशन वाटते का ऍडजॉइंट वाटते? ऍडजॉइंट वाटते. म्हणून आपण कशाने फाइंड करणार आहे? ऍडजॉइंट मेथडनी फाइंड करणार आहे. Exercise 2.3 question number 1. Solve the following equation by inversion method. First example, x plus 2y is equal to 2, comma 2x plus 3y is equal to 3. Solution मध्ये given x plus 2y is equal to 2 and दुसरं इक्वेशन काय आपलं 2x plus 3y is equal to 3. इक्वेशनचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये करायचं आहे आपल्याला? मॅट्रिक्स फॉर्म. काय ना मॅट्रिक्स आपला 1 2 2 3 x y इज इक्वल टू 2 3. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? दॅट इज ax इज इक्वल टू b, वेअर a is equal to 1 2 2 3, x is equal to xy and b is equal काय मिळणार आपल्याला 2 3. बरोबर आहे. आता आपलं कुठलं इक्वेशन हो? कन्सिडर जे आलेलं इक्वेशन आहे. कुठलं इक्वेशन आलेलं आपलं? ax is equal to b. ह्याला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपण a inverse into ax is equal to a inverse into b. हाँ, a inverse into a x is equal to a inverse into b. a inverse into a I is equal to a inverse into b. I into x, that is x is equal to a inverse into b. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण? फर्स्ट. बरोबर आहे. आपण ए कन्सिडर करूया आता आपला. नाव ए इज इक्वल टू काय आहे आपला? ए हा मॅट्रिक्स 1 2 2 3. काय फाइंड करायचं पहिल्यांदा आपल्याला? डिटरमिनंट ऑफ ए. कसं डिटरमिनंट ऑफ फाइंड करणार आपला? 1 2 2 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 minus 4 that is -1. डिटरमिनंट ऑफ ए किती आला आपला? नॉट इक्वल टू 0 आला. बरोबर, नॉट इक्वल टू 0 म्हणजे ए इनवर्स काय झाला आपला? एक्झिस्ट झाला. त्यानंतर आपल्याला मायनर फाइंड करा. a11 इज इक्वल टू किती आहे? 1. m11 इज इक्वल टू 3. a11 इज इक्वल टू -1 रेज टू 1 + 1 m11 इट इज 1 इंटू m11 किती आहे आपला? 3. that is a11 इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर a12 इज इक्वल टू 2, m12 इज इक्वल टू 2, a12 इज इक्वल टू -1 रेज टू 1 + 2 m12 1 + 2 3, that is -1 into 2 that is equal to a12 किती आला आपला? a21 किती आहे? a21 आपला 2, m21 इज इक्वल काय येणार आहे? 2. a21 इज इक्वल टू -1 रेज टू 2 + 1 m21 2 + 1 3 ऑड आहे. -1 into 2 इज इक्वल टू a21. त्याच्यानंतर a22 इज इक्वल टू 3, m22 इज इक्वल टू 1, a22 -1 रेज टू 2 + 2 m22 1 into 1 that is 1. a22 काय आला आपला? आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? the cofactors of matrix is equal काय फॉर्म्युला आपला? a11 a12 a21 a22 is equal to a11 किती आला आपला? 3 -2 -2 1. बरोबर. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे?
ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए काय करतो आपण ह्याचा कोफॅक्टर्स काय करतो ट्रान्सपोज 3 minus 2 minus 2 1 we know that काय फॉर्म्युला आपला A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. determinant of A किती आला आपला -1. adjoint of A किती आला आपला 3 minus 2 1. मग कुठल्या साइन आतमध्ये मल्टिप्लाय करायचं मायनस मायनस प्लस मायनस मायनस दिस इज 2 minus 1. हा कोण आला आपला A इनवर्स putting x A inverse and B in equation 1 we get. So equation 1 काय आहे आपलं x is equal to A inverse into B. मग आपण x आणि A inverse B च्या किमती टाकूया. x ची किंमत किती आहे आपली x 1. A inverse किती आलेला आहे आपला -3 2 2 -1 आणि B किती आहे आपला 2 3. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करूया -3 into 2 -6 plus 6 2 into 2 4 minus 3 that is equal to 1. हा काय मिळाला आपल्याला x आणि y. therefore x किती आला आपला 0 and y is equal to